जय हिंद मित्रांनो, आज एक नवीन प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की जर वाहतूक पोलीस जे काही ट्रॅफिक पोलीस असतात हे जर तुमच्याकडे पैशाची मागणी करत असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे। तर बघा मित्रांनो, जर वाहतूक पोलीस जर तुमच्याकडे पैशाची मागणी करत असतील म्हणजेच जर लाच मागत असतील तर मित्रांनो ते भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात येते। ठीक आहे, अशा वेळी तुम्ही काही पावलं उचलू शकता मित्रांनो। तर तुम्ही काय केलं पाहिजे मित्रांनो, जर कोणी पैशाची मागणी केली कारवाई दरम्यान तर तुम्ही त्यांच्याकडून सरळ सरळ पावती मागा। जर खरोखरच जर दंड भरावा लागणार असेल तर नेहमी अधिकृत चलन पावती घ्या मित्रांनो। रोख पैसे देऊ नका, जसे की पानटपरीवाल्याला पैसे देणे किंवा नारळ पाणीवाल्याला पैसे देणे, एखाद्या दुकानदाराला पैसे पाठवणे, मग तो दुकानदार त्या ट्रॅफिकवाल्याला पैसे देणार, अशा गोष्टी करू नका। ठीक आहे, जर पोलीस जर चुकीचं करत असेल तुम्ही त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता, कारण जर चुकीचं काम करत असेल तर तुम्ही त्याला प्रोत्साहन देऊ नका। ठीक आहे, रोख पैसे देऊ नका, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही चलन भरू शकता किंवा त्याचा दंड देखील तुम्ही भरू शकता। तुमच्याकडे जर असं कोण चुकीचं करत असेल, पुन्हा पोलीस किंवा कोण चुकीचं करत असेल, तुम्ही साक्षीदार ठेवू शकता किंवा रेकॉर्डिंग तुम्ही त्याची करू शकता शक्य असल्यास। ठीक आहे, आणि त्याचे पुरावे तुमच्याजवळ ठेवा। जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर मित्रांनो अँटी करप्शन ब्युरो, ठीक आहे, इथे तुम्ही तक्रार करू शकता। त्याचा टोल फ्री क्रमांक आहे मित्रांनो 1064। ठीक आहे, टोल फ्री क्रमांक आहे। त्याच प्रकारे भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन नंबर आहे मित्रांनो भारत सरकार 1095, हा देखील नंबर आहे। तुम्ही जवळपास कुठे अँटी करप्शन ब्युरोचं जर तुमचं ऑफिस असेल तुम्ही एकदा चेक करा तुमच्या इंटरनेटवर, जवळपास कुठं अँटी करप्शनचं असेल तिथे तुम्ही लिखित स्वरूपात कायदेशीर लिखित स्वरूपात तक्रार देऊ शकता किंवा जे काही ट्रॅफिकचे इंचार्ज असतात, सिनियर पे इंचार्ज असतात, त्यांना देखील तुम्ही तक्रार करू शकता। ठीक आहे, लाच मागणे मित्रांनो भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा आहे मित्रांनो। जर दोषी जर ह्याच्यामध्ये आढळलं तर नोकरी देखील जाऊ शकते, किमान 3 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंत दंड देखील आकारला जाऊ शकतो। ठीक आहे, ह्याच्यामध्ये जर तुम्ही काळजी काय घ्यायची मित्रांनो, स्वतः गुन्हेगार नसलं पाहिजे, जसं हेल्मेट नाही घातलं, सिग्नल तोडला, सीट बेल्ट नाही लावला, कागदपत्र नसतील, जर असं काही असेल तर पोलीस तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात, पण लाच घेण्याचा अधिकार त्यांना नाही। लाच मागितलं तर थेट अँटी करप्शन ब्युरोकडे तुम्ही त्यांना त्यांची लिखित तक्रार द्या आणि तुम्ही जे व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे काढलं असेल ते देखील तुम्ही तिथे सबमिट करू शकता। शासकीय कामात अडथळा कधी येणार मित्रांनो, जर समोरचा पोलीस खरंच काही चांगलं काम करतो आणि जर तुम्ही त्याला अडथळा आणला तर ते शासकीय कामात अडथळा होईल। पण जर तो तुम्हाला जाणून बुजून त्रास देतोय तर तुमच्या सेफ्टीसाठी किंवा तो जाणून बुजून पैसे मागतोय तर तुमच्या सेफ्टीसाठी तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग काढून ते पुरावे गोळा करून त्याच्यावर कारवाई करू शकता। ठीक आहे, तुमचे अधिकार आहेत, तर नक्की हे व्हिडिओ आपले जे काही नातेसंबंध असतील, जे काही आपले नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांना नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा। ठीक आहे, चुकीचं काम करायचं नाही, समोरच्याला करू द्यायचं नाही। आपण चुकीचं वागतो नाही त्यातून वाचण्यासाठी 5000 फाईन भरायची म्हणून आपण 500 रुपये देऊन टाकतो। ठीक आहे, असं काही करू नका। मनापासून हा व्हिडिओ पाहिला धन्यवाद। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा।